शाळांना अल्पसंख्याक प्रमाणपत्रांची खैरात केल्याप्रकरणी सखोल चौकशीचे आदेश आता देण्यात आलेत। अल्पसंख्याक मंत्री सुनेत्रा पवार यांनी हे सखोल चौकशीचे आदेश दिलेले आहेत। या सगळ्या प्रकरणांमध्ये उपसचिव मिलिंद शेणॉय यांच्या सह्यांनी ही पत्र देण्यात आल्याचं समोर आलंय। आता उपसचिव मिलिंद शेणॉय यांची चौकशी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। माझाच्या पाठपुराव्याला यश मिळताना दिसतंय। आता उपसचिव मिलिंद शेणॉय यांच्यावरती कारवाई होणार का हाही प्रश्न आहे। वेदांत नेब आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। वेदांत, एबीपी माझाच्या बातमीचा हा इम्पॅक्ट पाहायला मिळतोय। आता कारवाईची आणि चौकशीची चक्र सगळी कशी हलणार आहेत? प्रज्ञा, ज्या प्रकारे एबीपी माझाने ही बातमी दाखवली आणि हा सगळा प्रकार उघडकीस आणला, ज्यामध्ये अल्पसंख्याक विभागाकडून कशा प्रकारे स्थगिती असताना सुद्धा अशा प्रकारे 75 शाळांना हे पत्र देण्यात आले आणि हे मान्यतेचे पत्रावर उपसचिव मिलिंद शेणॉय यांची सही होती। आणि हे सगळं प्रकरण समोर आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या सगळ्याच्या चौकशीचे आदेश दिले आणि काल उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली अल्पसंख्याक विभागाची ही बैठक पार पडली, ज्यामध्ये सर्व अधिकारी उपस्थित होते आणि या सगळ्या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी तशा प्रकारच्या सूचना सुनेत्रा पवार यांनी दिल्याचं कळतंय। जी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे त्यामध्ये या बैठकीमध्ये हेही विचारण्यात आलं की या सगळ्या प्रमाणपत्रांवर सह्या नेमक्या कोणी केल्या। तर अर्थातच आपण सुद्धा दाखवलं की उपसचिव मिलिंद शेणॉय यांच्या सह्या आहेत आणि त्यांनी कोणाच्या परवानगीने या सह्या केल्या किंवा कोणत्या सिनियर अधिकाऱ्याची परवानगी त्यांनी घेतली होती का, अशा सगळ्या प्रकारची चौकशी केली जाणार आहे। आणि अर्थातच या चौकशीमध्ये नेमकं कोण दोषी आहे हे समोर येईलच। मात्र ज्या प्रकारे आपण बघतोय की स्थगिती असताना सुद्धा अशा प्रकारे सह्या देणं आणि या शाळांना म्हणजे साधारणपणे 75 शाळांना अल्पसंख्याक दर्जा देण्याची मान्यता देणं, या सगळ्यामध्ये उपसचिव मिलिंद शेणॉय यांची सही आहे आणि त्यामुळे या सह्या कोणाच्या परवानगीनं केल्या या सगळ्याची चौकशी केली जाणार आहे। पार्थ पवारांना पुण्यातील मुंढवा जमीन घोटाळ्या प्रकरणी चौकशी समितीकडून क्लीन चिट मिळाल्याची माहिती समोर आली आहे। या जमीन व्यवहार प्रकरणात पार्थ पवार यांची स्वाक्षरी नसल्यानं जमीन खरेदीशी त्यांचा संबंध नाही असा निष्कर्ष या प्रकरणाच्या चौकशीसाठी नेमलेल्या विकास खरगेंच्या समितीनं काढलेला आहे। त्यामुळे पार्थ पवारांना अभय मिळाल्याचं सांगितलं जात आहे। या समितीनं सोमवारी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे या चौकशी अहवाल सादर केला। यामध्ये पार्थ पवारांचा जमीन व्यवहाराशी संबंध नसल्याचा निष्कर्ष नोंदवला गेला। त्याचवेळी 2 सरकारी अधिकाऱ्यांविरोधात कारवाईची शिफारस करण्यात आली आहे। आता बावनकुळे हा अहवाल मुख्यमंत्री फडणवीसांना सादर करतील आणि त्यानंतर हा अहवाल स्वीकारायचा की नाही यावरती निर्णय होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। दरम्यान पार्थ पवार यांना क्लीन चिट किंवा दिलासा मिळाल्याची बातमी समोर आलेली होती आणि त्या सगळ्या संदर्भात आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूया। ज्या दिवशी ही कमिटी नेमली त्या दिवशी मी म्हटलं होतं की ही कमिटी काही करणार नाही, ही क्लीन चिट देण्यासाठी नेमलेली समिती आहे आणि झालेलंही तसंच आहे। आता जे काही पोलिसांकडे सोपवलंय, पोलिसांनी अजूनही ते 2021ची पॉवर ऑफ अटर्नी या संदर्भात काही कारवाई केलेली नाही। आता हा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे गेलेला आहे। लवकरच आता मुख्यमंत्री याच्यावर काय डिसिजन घेतात, अर्थात फारसं काही याच्यातून निष्पन्न होईल असं वाटतही नाही, परंतु असं जर चालत राहिलं तर सामान्य माणसाचा या सगळ्या न्याय प्रक्रियेवरचा विश्वास मात्र पूर्ण उडेल। दरम्यान काहीही चुकीचं केलेलं नाही असं पार्थनं आपल्याला सांगितलं होतं अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळेंनी दिली आहे। तर अहवाल अधिकृतपणे समोर आलेला नाही, जरतरच्या बातम्या आहेत असं खासदार संजय राऊत म्हणाले। पार्थला मी फोन केला होता सकाळी आणि मी असं म्हणले होते तो मला म्हणला आत्या मी काही चुकीचं केलं नाही, मी तुम्हाला नंतर समजून सांगतो काय झालं। त्याच्यामुळे तेव्हा सकाळी मी तो स्टँड त्याच्यावर विश्वास ठेवून हा ठेवला आणि मला असं वाटतं आपण इन्क्वायरीचा जो कागद आहे तो इस्तोवर वाट बघू। माझा विश्वास आणि अपेक्षा, माझी आमच्या घरातल्या प्रत्येक मुला आणि मुलीकडून अपेक्षाही आहे की त्यांनी कुठलंही काम ते करणार नाहीत आणि करूही नाही इथून पुढेही। एवढी एक आत्या म्हणून, एक आई म्हणून, एक मावशी म्हणून आमच्या घरातल्या सगळ्याच मुलांकडून माझी ती अपेक्षा आहे। बघा, अद्याप हा अधिकृतपणे अहवाल समोर आलेला नाही। या जरतरच्या बातम्या आणि सूत्रांच्या बातम्या आहेत, पण मोठ्या व्यक्तीचा दबाव असल्याशिवाय अशा प्रकारचे व्यवहार होत नसतात एवढंच मी सांगू इच्छितो। जेव्हा पूर्ण अहवाल येईल तेव्हा आम्ही सांगू कायद्यापुढे सर्व समान आहेत की नाही।
हे नंतर पाहू. नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपच्या मतांची टक्केवारी कमी झाल्याचा दावा काँग्रेस नेत्यांनी केलाय. आमच्या जागा जरी कमी झाल्या असल्या तरी मतांची टक्केवारी वाढली असा दावा काँग्रेस नेते करतायत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली प्रदेश पदाधिकारी आणि जिल्हाध्यक्षांची संयुक्त बैठक सकाळी दादरमध्ये आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य बाळासाहेब थोरात, विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते सतेज उर्फ बंटी पाटील यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकात काँग्रेसचा पराभव झालाच नाही असा दावा काँग्रेस नेते अभिजित वंजारी यांनी केलाय. उलट सत्ता येण्यापेक्षा राज्यात काँग्रेसच्या मतांचा टक्का वाढला यावर समाधानी असल्याचं वंजारी म्हणाले. परंतु एक हाती सत्ता असताना टक्केवारी का घटत आहे हे आत्मचिंतनाचा विषय त्यांच्यासाठी आहे. आम्ही तर आमचं काम करून झालो. जनतेचे जे प्रश्न आहे, सामान्य माणसाची होरपळ, या राज्यात जो शेतकरी असेल, फेरीवाला असेल, बेरोजगार असेल, सामान्य माणूस हा कुठेही सुरक्षित नाही हे आम्ही येणाऱ्या अधिवेशनात दाखवून देऊ. विदर्भामध्ये जिल्हा परिषदच्या निवडणुका आणखीन शिल्लक आहेत. त्याही निवडणुकीच्या संदर्भामध्ये आणि येणाऱ्या काळामध्ये आणखीन पक्ष कसं मजबूत करता येईल या संदर्भामध्ये बैठक आहे. मागच्या तुलनेमध्ये 2017मध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका ज्या झाल्या होत्या त्या तुलनेमध्ये पक्षाचं त्या ठिकाणी मतं मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे. त्याच्यामुळे ती चिंता आम्ही करणार नाही. परफॉर्मन्स खराब होता असं काँग्रेस म्हणायला तयार नाही का? परफॉर्मन्स खराब असल्याचा प्रश्नच नाही. मी सांगितलं ना, मतं वाढलेली आहेत, सीट्स वाढलेल्या आहेत, मग परफॉर्मन्स खराब कसा राहील? सत्ता स्थापन करता नाही आली तो भाग वेगळा आहे, पण मी सांगितलं की एकूण जर मतांची आपण बेरीज वजाबाकी केली तर आजही आम्ही प्लसमध्ये आहोत. ऐरोली विटावा कळवा नाक्यापर्यंत वाहतूक कोंडी झाली आहे. काही वेळापूर्वी कळवा नाका परिसरात एका कंटेनरचा अपघात झाला होता आणि त्यात विरुद्ध दिशेनं गाड्या रस्त्यावर धावत असल्यामुळे वाहतूक कोंडी झाली आहे. या वाहतूक कोंडीमुळे परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांचं तसंच कामावर जाणाऱ्या नोकरदारांचे प्रचंड हाल होत आहेत. दरम्यान वाहतूक विभागाकडून कोंडी सोडवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आढावा घेतलाय हितेश पांचाळ यांनी. मी सध्या कळवा उड्डाण पुलावर आणि आपण जर पाहिलं की सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे आणि आज 12वीचा पेपर आहे आणि आपण जर पाहिलं की मोठ्या प्रमाणात जे सकाळी जे चाकरमानी आहे ते कामावर जात असतात आणि मोठ्या प्रमाणात जात सकाळपासूनच वाहतूक कोंडी आपल्याला दिसून येत आहे. ऐरोली विटावा पासून ते कळवा नाका पर्यंत मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. तर आपण जर पाहिलं की ठाण्याहून ऐरोली नवी मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर देखील मोठी वाहतूक कोंडी झालेली आहे. मोठ्या प्रमाणात वाहतूक विभागाचे कर्मचारी वाहतूक सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत. तर या ठिकाणी मोठ्या संख्येने जे अडकलेले जे वाहन चालक आहे त्यांच्यासोबत आपण बातचीत करण्याचा प्रयत्न करूया. इथे आता सध्या वाहतूक जी आहे ती मोठी आपल्याला पाहायला मिळते. इथे जे 12वीचे विद्यार्थी असतील ते देखील यामध्ये अडकण्याची शक्यता देखील आहे. 11 वाजताचा पेपर आहे आणि प्रचंड प्रमाणात मोठी वाहतूक कोंडी या संपूर्ण कळवा जे नवीन पूल आहे या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळते. व्हिडिओ जर्नलिस्ट विनय राजभर, हितेश पांचाळ, ABP माझा, कळवा. अहिल्यानगरच्या श्री क्षेत्र शनी शिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे जवळपास 3 महिन्यांचे पगार झाले नसल्यानं कर्मचारी संतप्त झालेत. वारंवार प्रशासनाला निवेदन देऊन विनंती करूनही पगार न झाल्यानं कर्मचाऱ्यांनी उपोषण आंदोलनाचा इशारा दिलाय. 2 मार्चपासून कर्मचारी उपोषण करणार आहेत. दरम्यान शनी शिंगणापूर देवस्थानमधील कर्मचाऱ्यांशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी. पाहूया. प्रशासनाचं जे आहे, प्रशासनाने काय केलंय की त्यांचे आर्थिक व्यवहार सर्व चालू आहेत. भाविकांच्या सुखसुविधा चालू आहे, दर्शन चालू आहे, इन्कम चालू आहे, टेंडर चालू आहे, टेंडर पास होऊ राहिलेत, खर्च चालू आहे, खरेदी चालू आहे, विक्री चालू आहे. मग पगार का चालू बंद आहे? हा सगळ्यात पगार बंद आहे? 2.5 ते 3 महिने झाले. आज पगार, मागचा पगार घेतलेला आज कंप्लीट 3 महिने झाले. आता आमचे पगार वेळेत नाही झाले तर आम्हाला काहीतरी भूमिका घ्यावं लागेल. उपोषण आंदोलन काहीतरी करावंच लागेल, कारण आम्ही हातावरचे सगळे कर्मचारी. आमचा बोनस, पगार, फरक सगळं बाकी आहे त्यांच्याकडे. दरम्यान या संदर्भात देवस्थानचे उपमुख्य कार्यकारी आणि उपजिल्हाधिकारी अतुल चोरमारे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया. लेखाधिकारी जे आहेत, जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडे नियुक्त करण्यात आले, त्यांच्याकडनं संपूर्ण बाबींची आपण तपासणी करून घेतोय
आणि त्या तपासणीअंती आपण ज्या कर्मचाऱ्यांचा पगार करणं आवश्यक आहे त्यांचा पगार करणार आहोत. कोणत्याही पद्धतीने अनावश्यकपणे आपण पगार थांबवलेला नाही. परंतु सदरील कर्मचारी यांच्याबाबत त्यांची सेवा नियमांची निश्चिती नसणे, त्यांच्या पगारांबाबतची निश्चितता नसणे यामुळे काही अडचणी आम्हाला जाणवत होत्या. परंतु त्या अडचणी दूर करून पगार करण्याची कार्यवाही आमच्या स्तरावर सुरू आहे. अहिल्यानगरच्या जामखेड तालुक्यात भेसळयुक्त दूध प्रकरण समोर आलं होतं आणि या प्रकरणी दूध भेसळ करणाऱ्या शेतकऱ्यासह दोघांना अटक करण्यात आली आहे. दुधातील भेसळ ओळखण्यासाठी मोठ्या दूध संकलन केंद्रात वेगवेगळ्या तपासणी करता येतात. मात्र सर्वसामान्य नागरिकांना दुधातील भेसळ ओळखणं अवघड असल्याचं सोम ॲग्रोटेक इंडियाचे सचिन काळे यांनी म्हटलेलं आहे. मोठी म्हणून टेस्ट असते मिनरल ऑइल टेस्ट. तर ती मिनरल ऑइल टेस्ट लावल्याच्या नंतर ते कळतं की हे दूध त्याच्यामधले जे दूध असतं ते दुधात फिरवून त्याच्यावरची क्रीम काढून त्याचं तूप सेपरेट करून त्याच्यामध्ये ते जे केमिकल असते ते टाकल्याच्या नंतर ते जे तुपाचा जो रंग असतो तो पांढरा होतो. जर पांढरा झाला तर असं समजायचं की त्याच्यामध्ये भेसळ आहे. आणि जर तुपाचा रंग जर ट्रान्सपरंट राहिला तर त्याचा अर्थ असा झाला की हे दूध निर्भेळ आहे. तर अशा प्रकारच्या टेस्ट लावल्या जातात. जेव्हा त्या एवढ्या ऑइलचं दूध एवढं मोठं मिश्रण तयार होतं तेव्हा त्याचे नक्कीच साईड इफेक्ट आपल्याला दिसणार आहे. आणि त्याच्यामध्ये सुरुवातीला पोट दुखणं किंवा जुलाब होणं असे आणि मळमळ होणं अशा लक्षणं प्राथमिक स्वरूपात दिसतात. इचिंग होणं, रेडनेस होणं, रॅश, बर्निंग सेन्सेशन असे दुष्परिणाम होतात. आणि कुठलंही अडल्ट्रेशन जे आपण म्हणतो की कुठल्याही खाद्यपदार्थामध्ये दुसरं एखादं ऑइल मिक्स केलं तर ते नक्कीच शरीरासाठी घातक असतं. वसईमध्ये 60 वर्षांच्या महिलेची राहत्या घरात हत्या झाल्याची घटना घडली आहे. बऱ्हाणपूर उमेळमान गावातली ही घटना आहे. भीमाई या बंगल्यामध्ये दुर्गा संजयराव बनसोडे ही 60 वर्षांची महिला एकटी राहत होती. तिचा मुलगा वालीव इथं राहत होता. अज्ञातानं घरात शिरून तिची हत्या केली. सोमवारी सकाळपासून दुर्गा फोन उचलत नसल्यानं मुलगा रात्री घरी आला आणि यावेळी हॉलमध्ये रक्ताचे डाग दिसले. त्यामुळे त्याने पोलिसांना बोलावलं आणि त्यानंतर ही घटना उजेडात आली आहे. मृतदेह बेडरूममध्ये होता आणि बेडवरची गादी काढून बेड उघडला गेला होता. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवलाय. दरम्यान घरात चोरी झाली का या संदर्भात घरच्यांनी पडताळणी केल्यानंतर माहिती मिळेल. 2026 या वर्षातलं पहिलं सूर्यग्रहण आज दिसणार आहे. दुपारी 3:26 सूर्यग्रहणाला सुरुवात होईल तर रात्री 7:57 ग्रहण सुटेल. हे कंकणाकृती सूर्यग्रहण असेल. मात्र भारतात कंकणाकृती सूर्यग्रहण दिसणार नाही. हे सूर्यग्रहण आफ्रिका खंडाचा दक्षिण प्रदेश, दक्षिण अमेरिका, अंटार्क्टिका, अटलांटिक महासागर, प्रशांत महासागर आणि हिंदी महासागर इथून दिसणार आहे. कंकणाकृती सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाहीये. त्यामुळे ग्रहणविषयक जे धार्मिक नियम पाळायचे असतात ते भारतातून पाळण्याची जरुरी नाही. हे कंकणाकृती सूर्यग्रहण आफ्रिका खंडाचा दक्षिण प्रदेश, दक्षिण अमेरिकेचा दक्षिण भाग, अंटार्क्टिका, अटलांटिक, प्रशांत आणि हिंदी महासागर येथून दिसणार आहे. तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात कोल्हापूरमध्ये सकल हिंदू समाज आक्रमक झालाय. सकल हिंदू समाजानं आज छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये निषेध आंदोलन सुरू केलंय. हर्षवर्धन सपकाळ यांचा प्रतिकात्मक पुतळा दहन करून निषेध केला जाणार आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांची तुलना केलेली होती. छत्रपती संभाजी महाराज की जय, छत्रपती शाहू महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी. अक्कलकोट तालुक्यातील भीमा नदी पात्रातील खानापूर बंधाऱ्याला गळती लागली आहे. खानापूर बंधाऱ्याच्या प्लेट खराब झाल्यामुळे ही गळती लागली आहे. बंधाऱ्याची गळती सुरू राहिली तर उन्हाळ्यात बंधारा कोरडा ढाक पडण्याची भीती आहे. खानापूर बंधारा गळती रोखण्याची ग्रामस्थांनी पाटबंधारे विभागाकडे मागणी केली आहे.
लग्नापूर्वी मुलगा मुलगी पूर्णतः अनोळखी असतात, त्यामुळे दक्षता गरजेची. विचारपूर्वक आणि संयमानं वागलं पाहिजे. लग्नापूर्वी शारीरिक संबंधांमध्ये गुंताना सावधानता बाळगली पाहिजे, असं निरीक्षण सोमवारी सर्वोच्च न्यायालयानं नोंदवलं. लग्नाआधी कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नये, असा सल्लाही सर्वोच्च न्यायालयानं दिलाय. दिल्लीतील 30 वर्षीय महिलेच्या तक्रारीवरून दाखल बलात्काराच्या गुन्ह्याच्या तक्रारीवर सुनावणी करताना कोर्टानं हे निरीक्षण नोंदवलंय. चंद्रपूरच्या नवनिर्वाचित भाजप महापौरांसह भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांकडून महापौर आणि नगरसेवकांचं अभिनंदन. यावेळी जीएसटी भरपाईसह चंद्रपूरसाठी मुनगंटीवार यांनी काही मागण्या केल्या. पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरेंकडून महापालिकेच्या सुरक्षेचा ऑन फील्ड आढावा. सुरक्षेत त्रुटी असल्याचं महापौरांच्या पाहणीत समोर. यावेळी महापौरांकडून सुरक्षा अधिकाऱ्यांना सक्त सूचना देण्यात आल्या. सोलापूर महापालिकेत राष्ट्रवादीचे एकमेव नगरसेवक वैभव हतकुरे भाजपसोबत सत्तेत सहभागी. स्वीकृत नगरसेवकांची संख्या 1 न कमी होण्याची भीती असल्यानं भाजपची राजकीय खेळी. मंत्रालयात घडलेला प्रकार कलंक लावणारा. मंत्री नरहरी झिरवाळांची कबुली. आरोपी ढेरिंगेंची चौकशी सुरू. लाचखोरी प्रकरणात योग्य ती कारवाई होईल, झिरवाळांचं स्पष्टीकरण. सांगली जिल्हा परिषदेतील सत्ता स्थापनेचा तिढा कायम. आज मुंबईमध्ये उपमुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यामध्ये सत्ता स्थापनेसंदर्भात बैठक. राष्ट्रवादीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांची माहिती. विधानसभेपासून जिल्हा परिषदेपर्यंत विरोधकांना रसद पुरवणाऱ्यांनी आम्हाला सांगू नये. धाराशिव जिल्हा परिषदेचे शिवसेना सदस्य अनंत लंगडेंचं नाव न घेता तानाजी सावंतांवरती गंभीर आरोप. सिंधुदुर्गमध्ये कामातील अनियमितता. 3 कर्मचाऱ्यांना सांगलीच भोवली. जिल्हा परिषदेचे 3 कर्मचारी निलंबित. 3 मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांची कारवाई. टिपूचा फोटो लावल्यानं त्याचं महान कार्य अनेकांना कळलं. मालेगावच्या उपमहापौरांचा अजब दावा. संविधानात ज्यांचा फोटो तो हटवण्याचा अधिकार भाजपला कसा? तसंच टिपूच्या सैन्यातील अनेक प्रमुख ब्राह्मण, मी ओबीसी वर्गातून आल्यामुळे मला टार्गेट केलं जातंय, शान ए हिंद यांचं वक्तव्य. अकोला पालिकेच्या स्थायी समिती सभागृहाला टिपू सुलतानचं नाव. टिपू सुलतान नाव हटवण्याची शिंदेंच्या शिवसेनेची मागणी. तर छत्रपती संभाजी महाराज किंवा डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचं नाव देण्याचा प्रस्ताव सादर. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसची थोड्याच वेळात बैठक. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निकालासह टिपू सुलतान वादावर आजच्या बैठकीमध्ये चर्चेची शक्यता. मुआफी मागा नाहीतर तोंड काळं करू. शिवभक्त सचिन पाटील यांचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना आव्हान. बुलढाण्यातील सपकाळांच्या निवासस्थानासमोर जात आव्हान दिलं. व्हिडिओ व्हायरल. गोंदियाच्या सालेकसा येथील काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपत प्रवेश. भाजप आमदार संजय पुराम यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश पार पडला. शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का. माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांचे सुपुत्र आणि कपेश्वर साखर कारखान्याचे अध्यक्ष आतिश दांडेगावकर लवकरच भाजपत प्रवेश करणार. मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत मुंबईत पक्षप्रवेश. मंत्री नरहरी झिरवाळांवरती उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी नाराजी व्यक्त केल्याची सूत्रांची माहिती. स्वतःची आणि पक्षाची प्रतिमा बदनाम होणार नाही याची काळजी घ्या, अशा कडक सूचना सुनेत्रा पवारांनी झिरवाळांना दिल्यात, सूत्रांची माहिती. राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांना उपमुख्यमंत्री आणि अल्पसंख्याक मंत्री सुनेत्रा पवारांनी भेटीसाठी बोलवून घेतलं. अल्पसंख्याक संस्थांमध्ये सुरू असलेल्या भ्रष्टाचाराची सुनेत्रा पवारांनी माहिती मागवल्याचंही कळतंय. पिंपरी चिंचवड महापालिकेतील राष्ट्रवादीच्या दालनात शरद पवार आणि दिवंगत अजित पवार या दोघांचेही फोटो. शरद पवार एक विचार आहे आणि तो विचार जपण्यासाठी हा फोटो दालनात लावल्याची विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांची प्रतिक्रिया. नवी मुंबईमध्ये नाईक आणि शिंदे वाद कायम. वनमंत्री गणेश नाईक यांच्यावरील टीकेनंतर शिवसेनेकडून शहरात आक्षेपार्ह बॅनर. श्रीकांत शिंदे यांना माजी खासदार करण्याचं ओपन चॅलेंज आणि यानंतर स्मृतिभ्रंश झालेल्या शिल्पकाराचा डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्याकडून उपचार करून मिळेल अशा उल्लेखाचं शिवसेनेचं बॅनर.
मुंबईमध्ये कोकण भवन उभारा. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणेंचं महापौर ऋतू तावडेंना पत्र. मुंबईत येणाऱ्या कोकणवासियांना हक्काचा निवारा मिळावा यासाठी नितेश राणेंचं महापौरांना पत्र. मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणात व्यवहारावर स्वाक्षरी नसल्यानं पार्थ पवारांचा जमीन खरेदीत थेट संबंध येत नसल्याचा अहवाल. सूत्रांची माहिती. विकास खर्गे समितीनं हा अहवाल महसूल मंत्री बावनकुळेंना सादर केल्याची सूत्रांची माहिती. 2 अधिकाऱ्यांवर कारवाईची शक्यता. पार्थ पवार निर्दोष असतील आणि असावेतच. मुंढवा जमीन प्रकरणावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. माध्यमांमध्ये बातम्या आल्यानंतर पार्थ पवारांना फोन केला असता आपण निर्दोष असल्याचं पार्थ म्हणाले होते. सुळेंची प्रतिक्रिया. कुणाला वाचवायचं कुणाला अडकवायचं हे सरकारच्या हातात. मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणावर काँग्रेस आमदार विकास ठाकरेंची प्रतिक्रिया. तर अहवालातील दोषींवर कारवाई करण्याचीही मागणी केली. मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणात मोठ्या लोकांचा वरदहस्त होता हे नक्की. विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया. विधानसभेत हा प्रश्न उपस्थित होईल तेव्हा त्यावर चर्चा करू अशी ही प्रतिक्रिया. मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणात स्थापन करण्यात आलेल्या समितीनं पारदर्शकच चौकशी केली असेल. गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांची प्रतिक्रिया. समितीनं अहवालात काय शिफारसी केल्यात ते पाहिलेलं नाही अशी ही प्रतिक्रिया. अजित पवारांच्या अपघातग्रस्त विमानातील ब्लॅक बॉक्समध्ये काहीही आढळलं नाही याचा अर्थ दाल में कुछ काला है. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांच्याकडून शंका उपस्थित. नाशिकच्या तपोवन वृक्षतोड प्रकरणी आज मुंबई उच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी. मनसे नेते आणि वकील नितीन पंडित यांनी याचिका दाखल केली होती. झाड तोडण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्याची याचिकेत मागणी. मुलुंडमध्ये मेट्रोचा स्लॅब कोसळून निष्पाप नागरिकाचा मृत्यू झाला. हा अपघात नाही तर प्रशासनानं केलेली हत्या. अमित ठाकरे यांची प्रतिक्रिया. तर शून्य हीच आपल्या आयुष्याची किंमत. अमित ठाकरेंची टीका. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉ यांच्या दौऱ्यानिमित्त वरळी सी लिंकला आकर्षक विद्युत रोषणाई. मोदी आणि फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांचा फोटो असलेली खास रोषणाई. मॅक्रो यांचं फ्रान्समध्ये जितके पोस्टर लागले नसतील तितके पोस्टर मुंबईत लागले. खासदार संजय राऊतांचं टीकास्त्र. शिंदेंना मॅक्रो फ्रान्समध्ये प्रचारासाठी बोलवतील. शिवसेनेनं लावलेल्या बॅनरवरून राऊतांची खोचक टीका. आज पहाटे मुंबईत दाखल झालेले फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रो आणि त्यांच्या पत्नी ब्रिजेट मॅक्रो यांचं मुंबई विमानतळावर स्वागत. राज्यपाल आचार्य देवव्रत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे आणि सुनेत्रा पवार यांची उपस्थिती. पंतप्रधान मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉ आज मुंबई दौऱ्यावर. इंडो फ्रेंच कल्चरल कार्यक्रमाला मोदी हजेरी लावणार. लोकभवनाच्या भेटीसह एका सांस्कृतिक कार्यक्रमातही दोन्ही नेते भेट देणार. यावेळी काही महत्त्वाच्या करारांवर स्वाक्षऱ्या होणार. पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यामुळे आज वाहतुकीत 13 तासांसाठी मोठे बदल. काही मार्गांवर प्रवेशबंदी. तर आज सकाळी 8 ते रात्री 9 दरम्यान वाकोला उड्डाणपूल आणि दहिसर टोलनाका दरम्यान पश्चिम द्रुतगती महामार्गावर सगळ्या अवजड वाहनांना पूर्णतः प्रवेशबंदी. हिंगोलीमध्ये पोलिसांचा अफूच्या शेतीवर छापा. 3,54,000 रुपये किमतीचं अफू जप्त. शिरळी गावात गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई. 177 किलो अफू जप्त. दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या घरावर झालेल्या गोळीबाराचं प्रकरण. अटक करण्यात आलेल्या 7ही आरोपींना 25 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी. लॉरेन्स बिश्नोई टोळीचा सदस्य शुभम लोणकरच्या सांगण्यावरून हा गोळीबार करण्यात आल्याची पोलिसांची कोर्टात माहिती. रॉंग साईडला गाडी का चालवतो असं म्हणत दुचाकीस्वारानं 42 वर्षीय इसमाच्या कानशिलात लगावली. घटनेमध्ये 42 वर्षीय नागरिकाचा मृत्यू. वसईतली धक्कादायक घटना. वसईच्या बऱ्हाणपूर उमळेमान गावात 60 वर्षांच्या महिलेची राहत्या घरात हत्या. अज्ञात व्यक्तीकडून महिलेची हत्या. कारण अस्पष्ट. तपास सुरू. बीडच्या पेठ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी मद्यपीचा गोंधळ. त्यावेळी पोलीस ठाण्यातील वस्तूंचीही तोडफोड. शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल. ठाण्यातल्या शांतीनगर परिसरातून नूतन नीलम अपार्टमेंट ए विंगच्या 5व्या मजल्यावरचा स्लॅब कोसळला. घटनेत 3 जण गंभीर जखमी. सुरक्षिततेच्या कारणास्तव इमारतीमधल्या रहिवाशांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर. भिवंडीच्या वंजारपट्टी नाका परिसरात डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम उड्डाणपुलावरील विजेचा पोल अचानक कोसळला. उड्डाणपुलाखाली उभी असलेली रिक्षा थोडक्यात बचावली. सुदैवानं जीवितहानी नाही. अलिबाग जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्वामी छाया या हॉटेलला आग. आगीमध्ये हॉटेलमधलं फर्निचर तसेच विजेची उपकरणं जळून खाक. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती.
परळीतील व्यापारी महादेव मुंडे हत्या प्रकरणात दोघांची नार्को टेस्ट तर एकाची ब्रेन मॅपिंग टेस्ट होणार. यात वाल्मिक कराडच्या घरी कामाला असणाऱ्या दोघांची तर त्यांच्या एका मित्राचा समावेश असल्याची माहिती. सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यातील भीमा नदी पात्रातील खानापूर बंधाऱ्याला गळती. बंधाऱ्याच्या प्लेट खराब झाल्यामुळे गळती रोखण्यासाठी पाटबंधारे विभागाकडे ग्रामस्थांची मागणी. यवतमाळमधील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबासाठी आनंदाची सफर. महिलांच्या दुःखावर फुंकर म्हणून जीवाची मुंबई आनंदाची सफर उपक्रम. घाटंजी येथील महेश पवार यांच्या रसिकाश्रय संस्थेतर्फे उपक्रमाचं आयोजन. नंदुरबार जिल्ह्यात कापसाचे दर घसरल्यानं शेतकरी चिंतेत. आठवड्याभरात प्रति क्विंटल 900 रुपयांची घसरण. दर नसल्यामुळे यंदाचा कापूस हंगाम 2 महिने आधीच संपण्याची भीती. रब्बी हंगामातल्या हरभऱ्याला जेमतेम हमीभावा इतका दर. धुळ्यात शेतकरी हवालदिल जिल्ह्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हरभऱ्याला प्रति क्विंटल 5,500 ते 5,800 रुपयांचा दर. हमीभाव मात्र 5,875 रुपये. भंडाऱ्यात फुलांनी सजवलेल्या हार्वेस्टरवरून निघाली शेतकरी पुत्राची वरात. मोहाडी तालुक्यातील वडेगावमध्ये अनोखा विवाह चर्चेत. पाटण तालुक्यातील पाणेरीमध्ये श्री क्षेत्र वाल्मिकी यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न. यात्रेदरम्यान मंदिर परिसरात भजन कीर्तन आणि भारुडातून समाज प्रबोधन. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुंबई क्लायमेट वीकचं उद्घाटन. 3 दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात हिलरी क्लिंटन, बिल गेट्स यांच्यासह सचिन तेंडुलकर आणि भारतातील वरिष्ठ प्रतिनिधी उपस्थित राहणार. नवी मुंबई विमानतळावरील फेडेक्स हबचं उद्या मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते भूमिपूजन. विमानतळावरून माल वाहतूक करण्यासाठी हे हब महत्त्वाची भूमिका बजावणार. 3ऱ्या आंतरराष्ट्रीय आयुष परिषदेचं भारताचे केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते दुबईत उद्घाटन. आयुष जागतिक प्रतिबंधात्मक आरोग्य धोरणाचा एक महत्त्वाचा स्तंभ म्हणून उदयास येत असल्याची जाधव यांची प्रतिक्रिया. जालना शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक इथे शिवकालीन युद्धकला शिलंबन स्पर्धेचं आयोजन. स्पर्धेला आमदार अर्जुन खोतकर यांची उपस्थिती. यावेळी खोतकरांकडून लाठी कौशल्याचं सादरीकरण. तरुण पिढीनं पारंपरिक युद्धकलेचा वारसा जोपासण्याचं आवाहन. म्हाडाच्या मुंबई मंडळातील 118 घरांच्या विक्रीसाठी आजपासून नोंदणी करता येणार. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तत्वावर सदनिकांची विक्री करण्याचा निर्णय. मागच्या 3 महिन्यांपासून पगार रखडल्यानं शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचा आंदोलनाचा इशारा. पगार न झाल्यास 2 मार्चपासून आंदोलन करणार असल्याचा कर्मचाऱ्यांचा इशारा. बीड शहरातून जाणाऱ्या धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर आंदोलन करणाऱ्या 30 जणांविरोधात गुन्हा. शिवाजीनगर पोलिसांची कारवाई. उघड्या ट्रान्सफॉर्मरला चिकटून मुलीच्या मृत्यूसंबंधी हे आंदोलन करण्यात आलं होतं. नंदुरबारच्या नवापूरमध्ये शाळा परिसरात धुमाकूळ घालणारं वानर अखेर जेरबंद. शिक्षक विद्यार्थ्यांवरच्या हल्ल्यानंतर एबीपी माझाच्या बातमीमुळे वनविभागाची तात्काळ कारवाई. वाशिमच्या मैनागिरी विद्यालयात 12वीच्या परीक्षेदरम्यान सामूहिक कॉपीचे प्रकार उघड. शिक्षण विभागाकडून तब्बल 587 विद्यार्थ्यांवर एकाच वेळी कारवाई. भौतिकशास्त्र विषयाच्या पेपर दरम्यान विद्यार्थ्यांकडून सामूहिक कॉपी. मध्य रेल्वेचा विनातिकीट प्रवाशांविरोधात कारवाईचा धडाका. 10 महिन्यात फुकट्यांकडून 203 कोटींचा दंड वसूल. तर मुंबई विभागातील लोकल ट्रेनमध्ये 9,49,000 फुकट्या प्रवाशांवर कारवाई. 27,39,00,000 रुपयांची दंड वसुली. लोकल रेल्वेचं तिकीट किंवा पास करण्यासाठी वापरलं जाणारं UTS मोबाईल ॲप 1 मार्चपासून टप्प्याटप्प्यानं बंद होणार. प्रवाशांनी पर्याय म्हणून रेल्वन ॲपचा वापर सुरू करण्याचं रेल्वेचं आवाहन. बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे तारिक रहमान आज बांगलादेशच्या पंतप्रधान पदाची शपथ घेणार. ढाकातील संसद परिसरातील साऊथ प्लाझा इथं तारिक रहमान यांचा शपथविधी. भारतासह भूतान, पाकिस्तान, चीन, सौदी अरेबियाच्या प्रतिनिधींना आमंत्रण. जम्मू आणि काश्मीरच्या सोनमर्गमधील बर्फवृष्टीचं विहंगम दृश्य कॅमेऱ्यात कैद. पर्यटकांमध्ये आनंदाचं वातावरण. तर दुसरीकडे काश्मीरमध्ये झालेल्या बर्फवृष्टीमुळे उत्तर भारतात पुन्हा थंडी वाढली. अरुणाचल प्रदेशात जोरदार बर्फवृष्टीवेळी घडलेल्या अपघातात किरेन रिजिजू मदतीला धावले. किरेन रिजिजू यांनी बर्फात अडकलेल्या एका लक्झरी कारला ढकललं. त्यावर घडलेल्या अपघाताबद्दल चिंता व्यक्त केली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.